अयोध्येतील लता मंगेशकर चौक परिसरामध्ये भाविकांची गर्दी पाहायला मिळाली आहे। उद्या होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यामध्ये महाराष्ट्रातील सातारा, सोलापूर, लातूर या शहरांमधून अनेक राम भक्त अयोध्येमध्ये दाखल झालेत। सोलापूर येथील तरुणांनी अयोध्येतील रस्त्यांवर रांगोळी काढली आहे। लता मंगेशकर चौकातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काजळे यांनी। 22 तारखेच्या सोहळ्यासाठी अयोध्येमध्ये जवळपास महाराष्ट्रातील विविध भागांतून नागरिक आता यायला सुरुवात झालेली आहे आणि या सर्व याच्यामध्ये आकर्षण ठरत आहे ती ही रांगोळी साताराकरांची रांगोळी आहे आणि महाराष्ट्रातून आलेल्या 2 युवकांनी ही रांगोळी साकारलेली आहे। मोटरसायकलवरती दर्शनासाठी हे अयोध्येमध्ये आलेले आहेत आणि या पद्धतीने रांगोळी साकारलेली आपण त्यांच्याशी देखील बोलणार आहोत। त्याचबरोबर अनेक जे काही माऊली मंडळी आहेत त्या ठिकाणी माऊलींच्या रूपामध्ये आपण बघू शकतो। काय सांगाल रांगोळी काढलेली आहे? हे रांगोळी स्वागतासाठी काढलेली आहे, रामाच्या स्वागतासाठी काढलेली आहे। तुम्ही कधी आले तिथं? आम्ही 15 तारखेला आलोय। स्वर्गासारखा उत्सव आहे, दिवाळी साजरी होते असं वाटतंय। आता दुसरी दिवाळी आहे, असा आनंद वाटतो की खूप आनंद वाटायला लागला मोठा। तुम्ही कुठून आले? आम्ही साताऱ्यावरून आलेलो आहे। अच्छा, काय सांगाल अजून कसं वाटतंय? एकदम वातावरण चांगलं शुभ आणि चांगलं, म्हणजे देवाच्या गावाला आणि काय सांगायचं ते भगवंत सगळं सूरज सगळं जमा झालेले आहेत। छान वाटतंय। कसं फील वाटतंय? पंढरपूर मस्त वाटतंय खूप। हा, पंढरपेक्षा मस्त वाटतंय, असंच वाटतंय, लय मस्त वाटतं, आनंद झालाय। अयोध्या नगरी पावनभूमी अशी वाटते की सर्वत्र आनंद वातावरण तयार झालेलं आहे। हा सोहळा आम्हाला याची देही याची डोळा आम्हाला पाहायला मिळत आहे, त्यामुळे खूप आनंद आहे। 30 वर्षे रांगोळी बनवते तर ते रांगोळीची सेवा प्रभू श्री रामचंद्राच्या चरणी अर्पण करण्यासाठी निःशुल्क आलेलो आहे। आणि येताना मी 25 ठिकाणी अशीच मोठी रांगोळी बनवून लाखो लोकांना प्रबोधन करत इथपर्यंत आलोय। महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या 25 शहरामध्ये अशी रांगोळी बनवली। आतापर्यंत जवळजवळ 40 ठिकाणी मी अशा प्रकारची रांगोळी बनवलेली आहे आणि लोकांना यातून मी प्रबोधन करत आहे। आणि आजच्या घडीला मी असं सांगू शकतो की आता दिवस तुमची काय कामं असतील ती संपवून घ्या, उद्याचा दिवस प्रभू रामचंद्रासाठी फ्री ठेवा। महाराष्ट्रामधून मोठ्या प्रमाणामध्ये राम भक्तांचा जो आहे तो सोहळा बघण्यासाठी आणि उद्याच्या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणामध्ये नागरिकांनी या ठिकाणी अयोध्या नगरीमध्ये गर्दी केलेली बघायला मिळत आहे। लोकशाही न्यूजसाठी विकास काजळे, अयोध्या। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।